नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की अक्षय आता कामासाठी बाहेर चाललाय की रेवा पळतच आलेली असते. चहा घे. अक्षय म्हणतो नाही, मला नाही घ्यायचा, मी बाहेर घेईल. नाही, बाहेर का? तुला घ्यायलाच लागणार. अक्षय म्हणतो नाही, मी बाहेर घेईल. तू एक कप चहा पी, कुठे जायचंय तिकडे जा, मी विचारणार पण नाहीये. अक्षय म्हणतो नाही घ्यायचा. हे बघ, तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने बनवलाय, तुला घ्यायलाच लागणार आहे. कसं आहे ना, हे आता प्रेम नाही तर जबरदस्ती बळजबरी वाटायला लागली. अक्षय आता निघायला लागलेला असतो. रेवा परत त्याच्या मागे जाते. अक्षय, चहा घ्यायला लागणार म्हणजे लागणारच, कारण मी फार प्रेमाने बनवलाय तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी एक कप चहा सुद्धा पिऊ शकत नाही तू. इतकं परकं समजतोस का? थोडं सुद्धा माझ्यासाठी काही वाटत नाही का तुला? एक कप चहा पी म्हटलं हक्काने, तो सुद्धा पित नाहीये. अधिकार आहे माझा. जबरदस्ती त्या चहा प्यायलाच लावलेला असतो. तेव्हा म्हणते, कसं आहे ना अक्षय, जेव्हा जेव्हा माझ्या शब्दांना तू असं मान देतो ना, तेव्हा तेव्हा मला आहे ना खूप माझ्यावर खरं खरं प्रेम करतो असं वाटतं बघ. अक्षय आता हसायला लागलेलं असतं. स्वतःची इच्छा मारून दुसऱ्यांच्या शब्दाचा मान राखणं यालाच तर प्रेम म्हणतात, आणि हेच तर आपलं नातं असतं ना. अक्षय म्हणतो, कसं आहे ना रेवा, प्रत्येक नात्यामध्ये लॉजिक वर्क होईल असं नाही. आज माझ्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे अक्षय. हो का? मग त्यासाठी मला ना तुझा आशीर्वाद. अक्षय म्हणतोय, मी काय देव वगैरे नाही माझ्या पाया वगैरे पडायला, आणि प्लीज माझ्या पाय वगैरे पकडायचे नाही आहे, अजिबात माझ्या पायाला हात लावायचा. आणि अक्षय असं काय करतो? माझा नवरा आहे तू, आणि नवरा म्हटलं की बायकोने आशीर्वाद घ्यायला हवा की नाही, असं नाही. अक्षय म्हणतो, नाही, तू माझ्या पाय वगैरे पडू नको, मलाही आवडणार नाही. पुरा परमेश्वर असतात, मला आशीर्वाद देतोय जबरदस्तीने मुद्दाम याच्या पायाला हात लावत असते, जेणेकरून इला जे करायचंय ते करू शकणार असते. रेवाने आता आशीर्वादाच्या नावाखाली त्याचे पाय पकडलेले असतात. स्वतःच्या चप्पलमध्ये चिप लपवलेली असते. आता ती चिप घेते आणि याच्या बूटमध्ये लपवते. आशीर्वाद घेते असं नाटक करते आणि ती चिप बरोबर याच्या पायामध्ये म्हणजे बूटमध्ये लावून देते. तुझा आशीर्वाद दे रे, नाटक केलेलं असतं आणि चिप बरोबर याच्या बूटमध्ये लावलेली असते, जेणेकरून हा कुठे जाणार काय जाणार बरोबर हिला कळणार. घे, तुझ्या हट्टा खातर मी चहा पिलो ना, तरतरी आली, मस्त झालाय बरं, चल आता येतो. आणि अक्षय घाईने आता पळतच चाललेलं असतो. रेवाचं काम तर झालेलं असतं. तिला काही त्याला चहा पाजायचा नसतो किंवा आशीर्वादही घ्यायचा नसतो. तिला फक्त तेवढी चिप लावायची असते. जा आशीर्वाद माय फूट. जीपीएस डिव्हाइस लावले. आता कुठेही जा, काहीही कर, मला कळणार म्हणजे कळणारच. मी रेवा आहे अक्षय, इतके सहजासहजी सोडत नसतो. तू आणि रमा माझ्याशी डबल गेम हुशारी कधी करू शकत नाही, कारण मी रेवा आहे आणि रेवाला फसवणं इतकं सोपं नाहीये. तू बघ आता अक्षय, मी कशी पकडते तुम्हाला. तर तुम्ही नवरा बायकोने मिळून मला फसवलं तर आयुष्यातली शेवटची चूक असणार आहे, कारण मी रेवा आहे, मी सोडत नसते. दूर गेलेले असतात आणि तिथे बरोबर रमा येणार असते भेटायला. अक्षय आता वाटच बघत असतो की ही रमा कधी येते मला भेटायला. अक्षय गाडी एका बाजूला लावून गाडीच्या कडेला उभा असतो. त्यात काही रिक्षाने आलेली असती रमा. आता पळतच येते रिक्षातून उतरून आणि घट्ट अशी मिठी मारते अक्षयला. अक्षय म्हणतो, अगं रमा, काय काय रमा, तू अस्वस्थ काय? मला फार भीती वाटायला लागली. अक्षय, आता तुला कसली भीती वाटतेय रमा? तुमच्या दोघांचा जेव्हापासून फोटो बघितलाय ना, मला करमत नाहीये. फक्त फोटो नव्हता अक्षय, त्याच्याकडे बघितलं की माझं उद्ध्वस्त होणारं आयुष्य असं दिसत होतं मला. अक्षय म्हणतो, वेडी आहेस का रमा? खरंच वेगळं करणार आहे का अक्षय? वेडी आहेस का तू? माझ्या मनाच्या पडद्यावर फक्त आणि फक्त तूच आहे. रेवा, काही करू दे, कसंही करू दे, तू आणि मी कधीच वेगळं होणार नाही. अक्षय म्हणतो, कसं आहे, रिक्षातून उतरताना सगळेचे सगळे पैसे दिले, उरलेले मागं घेतलेच नाही, जास्तीचे पैसे दिले, असं काही गोंधळ केला नाही नेहमीसारखा. काही काय बोलताय हो, बरोबर पैसे दिलेत मी. जेव्हा नवऱ्याचा विचार चालू असतो तेव्हा छोटे छोटे गोंधळ होतात ग, म्हणून विचारलं. आणि अक्षय बोलत असतात आणि आता बरोबर त्यांना पकडण्यासाठी रेवा आलेली असते त्यांच्या मागून. आता मोबाईलवर चेक करतच असते की अक्षय कुठे उभा आहे, कुठे उभा आहे. बरोबर ते कुठे उभा आहे हे शोधत असते आणि त्याच्या मागे मागे आलेलीच असते. पण रेवा मोबाईलमध्ये असल्यामुळे ती रस्त्याने चालताना समोर काही बघत नाही, अगदी अशीच चाललेली असते. आणि अक्षय फार दूर येऊन गप्पा मारत असतात, कारण रेवाने पकडू नये म्हणून. पण रेवा बरोबर तिथे आलेलीच असते, कारण जीपीएस लावलेलं असतं त्याच्या बूटला. बरोबर तू कुठे आहे काय तिला कळतं. रेवा अक्षय आणि रमाला बघणार तेवढ्यातच एक गाडीवाला तिला येऊन धडकणार असतो, म्हणून ती जोरात अशी किंचाळते. अक्षय आणि रमाच्या पटकन लक्षात येतं की ते रेवा आहे. रमाने अक्षयने बरोबर रेवाला पकडलेलं असतं. रेवाने यांना पकडायच्या आधी यांनी पकडलेलं असतं की ही आपला पाठलाग करते. आता अक्षय रमा सावध होतात आणि रमा पटकन लपायला गेलेली असते आणि रेवा बरोबर आता अक्षय जवळ जवळ येणार असते. तिने आतापर्यंत अक्षयला बघितलेलंच नसतं. ती फक्त कुठे तिचं ते लोकेशन दाखवतंय त्याच्याच नादामध्ये असते. बरोबर आता रमा लपलेली असते आणि अक्षय म्हणतो, ही बाया इथे काय करतीये? बरोबर रेवा अक्षयच्या जवळ आलेली असते. अक्षय, व्हॉट अ सरप्राईज, अगं रेवा तू इथे काय करतेयस? आत फार असं गुदमरल्यासारखं होत होतं, म्हणून बाहेर यावं, थोडीशी फ्रेश हवा घ्यावी म्हणून थोडी फिरायला आलीये मी. भेटलाय तर चल की मला घरी घेऊन. बॅडलक, आपलं बॅडलक. बॅडलक म्हणजे काय? घेऊन गेलो असतो, पण कसं आहे ना, मला अजून ईश्वरला चाललोय ग. मित्राचा फोन आला होता, हॉटेल मॅनेजमेंटचा मित्र आहे ना.
एक नवीन हॉटेल सुरू केलंय, सगळा सेटअप वगैरे मदत करण्यासाठी मी चाललोय. तुला फोन करून सांगणार होतो की मला यायला उशीर होणार आहे. मला अर्थात रेवा, असं कसं? फ्युचर आहे, म्हणजे फ्युचरला फोन करणार नाही मग कोणाला करणार? अशी गोड लाजलेली असते रेवा. वा, मनातल्या मनात रेवा म्हणते ऍक्टिंग करतोय महाबळेश्वरला मित्राच्या कॅन्टीनचा सेटअप करायला चाललाय. वा, काय खोटं बोलतोस रे. मला रमाला भेटायचा नवीन सेटअप लावायला चाललाय. अक्षय काय नाटकं करतोय. जरी हुशार असला ना, जीपीएसच्या जाळ्यातून तू नाहीच सुटू शकत. खोटं बोलतोयस की खोटं थोड्या वेळात कळणारच आहे. अक्षय म्हणतो, अगं रेवा कुठे हरवलीस, कसला विचार करतीये? म्हणते तू जा, मी जाईल माझी घरी. अक्षय म्हणतो थँक्यू. घरी आता आनंद, अभि, शशिकांत फोटोच्या अगदी जवळ असतात. आणि काय कम्प्युटरने कमाल केली रे. अक्षयच्या गळ्यात जबरदस्तीने स्वतःला मारलंही नाही. बघ की, कोणी बघितलं तर म्हणून नवरा बायकोचे. म्हणतो ज्या एआयने तिला या फोटोत आणलंय ना, ते एआयला विचारू की आपण हिला फोटोतून कसं घालवायचं, काहीतरी एडिटिंग करून टाकू की. हसत असतात की अक्षय गाडी चालवतो आणि त्याच्या कडेला एक झाड आहे, झाड असं दाखवूया आपण. शशिकांत, अभि, आनंद तिघांना काहीही करून या रेवाला अक्षयच्या बाजूतून हटवायचं असतं. आता शशिकांत म्हणतात, माझ्याकडे सगळ्यात चांगली आयडिया, ऐकून तर घ्या रे. पांढऱ्या शुभ्र मांजरीचा चेहरा लावू, सेम मांजर अक्षय मांजरीच्या जवळ उभा आहे असं दिसणार. काय हसायला लागलेले असतात. कमाल कमाल बाबा, एक नंबर आयडिया काढली आहे तुम्ही. उडवलेली असते आणि रेवाची इतकी उडवलेली असते, काहीही विशेषणं लावलेली असतात तिला. तेवढ्यात आलेली असते ही रेवा. आता ही हसत असतात, धिंगाणा घालत असतात. तेवढ्यात काय रेवा समोर येऊन उभीच राहते. पण ते इतका जोक मारताय, असं काय झालंय, कोणावर हसताय तुम्ही? मला पण कळू दे, मी पण हसायला मदत करते की. म्हणतात तुझ्यावरच विनोद झालेला. काय काय म्हणताय बाबा? अगं म्हणजे लग्नात कोण कोण काय काय धमाल करणार ना, ते ठरवून आम्ही हसायला लागलोय. बघ की, लग्नाचं मॅनिफेस्ट काय बोलली होती ना मगाशी रेवा, ते करत होतो आम्ही. लग्नात काय काय कशी कशी धमाल करायची ना, त्याविषयी विचार करून हसत होतो. अभि, आनंद, शशिकांत बरोबर हिला घोळात घेतात. लग्नाचं चित्र तेवढं हसण्यासारखं काय? तुमच्या लग्नाच्या पंक्तीत कोण कोण कसं कसं आग्रह करणार, काय काय वाढणार, ते हसत होतं आणि म्हणजे एन्जॉय करत होतो. आणि तू जेव्हा जवळजवळ जेवायला बसणार ना, तेव्हा अक्षयच्या तोंडात 21 गुलाबजाम कोंबायचे म्हणून हसत होतो ग आम्ही. आता काहीही आनंद फेकत असतो. आता ह्या रेवाला बोर झालेलं असतं. मी म्हणतोय त्याच्यावर दया वया काय दाखवायची नाही. 21 म्हणजे 21, आणि तोच नाही म्हणाला तर आम्ही मागे असणारच की. आम्ही त्याला खायला लावणार म्हणजे लावणारच जबरदस्तीने. बघ मग काय हालत होतीये या अक्षय. तुम्ही खाल्लं तर आम्ही पंच मारणार, पंच. इतके हसत असतात. आता रेवाला इरिटिंग व्हायला लागलेलं असतं. शशिकांत म्हणतात, अगं रेवा, हाच 21 गुलाबजाम हाच विनोद होता. आता इतके हसत असतात. हे रेवाला काहीच कळत नाही की यांच्यात नेमकी काय चाललंय. शशिकांतचं अक्षरशः पोट दुखायला लागलेलं असतं हसून हसून. बास बास काका बासा, आता खूप हसले काका बास. यांचं हसू काय थांबत नसतं, कारण रेवाला डायरेक्ट मांजर म्हणलेली असते, पांढरी मांजर. त्यामुळे ते हसत असतात. समोर रेवा आलेली असते. काहीतरी विषय बदलून खोटं नाटक काहीतरी सांगितलेलं असतं. तिघांना मात्र हसू काय कंट्रोल होत नसतं. जबरदस्तीने जबरदस्त असे ते हसत असतात. काका बास बास बास, आता पोट दुखायला लागलंय, आता बास. रेवा म्हणते, वा छान जोक या, चांगला जोक होता. पण कसं आहे ना, लग्नामध्ये कोण कोणाला गुलाबजाम भरवता येईल ना, ते बघूच या. आता आम्ही अजून जोरात हसायला लागलेलो असतो. पण सुद्धा हसतो. बापरे, आता ही वेडी झालेली असते आणि तिथून निघून जाते. यांचं काय चाललंय तिला काही कळतच नसतं. ती इरिटेड, इतका तिला त्रास होत असतो यांच्या हसण्याचा. ते तर राग तिथून निघून जाते. तेवढ्यात आता अक्षयचा फोन आलेला असतो शशिकांतला. म्हणतो, घरी पोहोचली का ती? शशिकांत म्हणतात, हो पोहोचली. अजय काही पुरावा लागता कामा नये तिच्या हाती. शशिकांत म्हणतात, हो हो. शशिकांत आता फोन बंद करतात आणि विचार करायला लागलेले असतात. त्यांचं हसूच गायब झालेलं असतं. इकडे आता रमा अक्षयला म्हणत असते, जेव्हा रवाला समोर बघितलं तेव्हा रेवाला बघून तर इतकी भीती वाटली अक्षय, मी काय सांगू आणि काय नाही. मला असं वाटलं की आज पकडलो गेलोच. भीती तुमच्यापासून वेगळं होण्याचं हे नाटक जे करतोय ना आपण, जर वेगळं झालं एकमेकांपासून तर काय करायचंय अक्षय? रमाशिवाय अक्षय, अक्षय शिवाय रमा अपूर्ण आहे. हे तुलाही माहितीये, मलाही माहितीये. मग का असे नको ते विचार करतेस ग? आपल्याला जगातली कोणतीच ताकद वेगळं करू शकत नाहीये. काय विचार करतेय तू? तुला तरी कळतंय का ग रमा? ती रेवा 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 सुद्धा वेगळं करू शकत नाही. आपल्या नजरेच्या टप्प्यात ती. त्यामुळे कळतंय का, कोणीही येऊ दे आपल्याला वेगळं करू शकत नाहीये. आणि उगाच वेड्यासारखं काही विचार करायला जाऊ नकोस हा. शांत बस जरा आणि रिलॅक्स राहा. उगाच काहीही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. आपण वेगळं होणार ही गोष्ट सोडून दे की. कशाला नको तो विचार करतेस ग रमा? रमा म्हणते, कसं आहे ना अक्षय, किती जरी नाही म्हटलं तरी राहून राहून माझ्या मनात तो विचार येतो म्हणजे येतोच. का कुणास ठाऊक मला फारच भीती लागून राहिली अक्षय. काहीतरी विचित्र घडणार की काय असं वाटायला लागलंय आता. म्हणते, तुम्हाला कळतंय का अक्षय, आत्ता वाचलोय आपण. अक्षय म्हणतो, नाही रमा, आत्ता सुद्धा वाचलो नाहीच आहे. आत्ता सुद्धा आपण अडकलोच असतो. महाबळेश्वरला लॉंग ड्राईव्हला जाऊ. लॉंग ड्राईव्हला काय गरज आहे जायची? अगं जावं लागणार आहे बाई. टेक्निकली मला महाबळेश्वरला जायलाच लागणार आहे. आता रमाच्या लक्षात येत नाही अक्षय काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. अक्षयच्या आता कदाचित लक्षात आलंय. पण अक्षय म्हणतो की मला महाबळेश्वरला जायला लागणार, हे सुद्धा खरंय. रमाला अक्षयच्या बोलण्यातलं काहीही तथ्य काही कळत नसतं. अक्षय बिचारा एकटाच बोलत सुटलेलं असतो. रमा म्हणते, अहो काय, कशासाठी जायचंय, काही सांगतान का मला? जावं लागणार आहे. रमा म्हणते, मी तेच विचारतेय, का आणि कशासाठी जायला लागणार आहे?
ते जरा स्पष्ट बोलणार आहे का? काय आडेवेडे घेऊन बोलताय तुम्ही? महाबळेश्वरला जायला लागणार, महाबळेश्वरला जायला लागणार म्हणजे काय? काय ते उत्तर देताय का अक्षय तुम्ही मला? आता रमा चिडलेली असते आणि अक्षयला म्हणतो स्पष्ट सांगा काहीतरी, आधीच माझं डोकं दुखायला लागलंय. असं फिरून फिरून बोलू नका. ते प्लीज मला सांगताय का तुमच्या डोक्यात काय चाललंय काय नाही? फक्त महाबळेश्वरला जायला लागणार आहे. अक्षय तुमच्या डोक्यात नेमकी काय चक्र फिरते जरा कळेल का मला? असं कोढ्यात बोलू नका. काय असेल ते स्पष्ट सांगून टाका मला प्लीज. अक्षय काहीतरी सांगा. येणार रमा ऐक आता. जेव्हा आपल्याला रेवा दिसली आणि मी तुला लपायला सांगत होतो तेव्हापासून ती माझ्याजवळ येईपर्यंत विचार करत होतो ती बरोबर आपल्यापर्यंत कशी येऊन पोहोचली, आपल्यापर्यंत तिला कसं कळालं की मी इथेच उभा आहे आणि इथेच जावं. मी इतका डोक्याला त्रास दिला इतका, तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं. अक्षय म्हणतो रेवाला जेव्हा बघितलं तेव्हा मी स्वतःला चेक केलं, पूर्ण गाडी चेक केली, सगळीकडे मी चेक केलं. ती माझ्यापर्यंत कशी पोहोचली, एक्झॅक्ट लोकेशन तिला कसं कळालं. इतका त्रास दिला मी स्वतःला रमा, तेव्हा माझ्याकडे लक्षात आलं. जेव्हा गाडीच्या खालती बसलो तेव्हा मी जरा निवांत असा विचार केला. घरून जेव्हा निघालो तेव्हा आज असं काय घडलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की सकाळी रेवाने मला नाटक केलं होतं, चहा वगैरे द्यायचं, मग माझ्या पाया वगैरे पडायचं नाटक केलं. आणि जेव्हा रेवाने माझ्या पाया पडायचं नाटक केलं होतं ना रमा, एक्झॅक्टली तेव्हाच तिने तिची संधी साधली होती. पोटात मला ट्रॅकर सापडलं. म्हणजे ही रेवा इतकी पोहोचलेली की मला ट्रॅकर लावलं होतं तिने. कुठे जातो काय जातो सगळं काही तिला कळावं यासाठी तिने ट्रॅकर लावलंय आणि म्हणूनच ती बरोबर तिथे पोहोचली होती. आता कसं आहे ना, मी तिला महाबळेश्वरला जातो असं सांगितलंय, त्यासाठी मला महाबळेश्वरला जायला लागणार म्हणजे लागणारच. आज तो ट्रॅकर माझ्या बूटमध्ये लपवला होता, इतका हुशारीने लपवला होता की बस कमाल. मध्ये कॅमेरा, हा ट्रॅकर, काय चाललंय रेवाचं. आता रमा घाबरलेली असते. रमा घाबरू नकोस ग, ट्रॅकर लावलाय तिने, पण ट्रॅकरच्या तालावर मी तिला कसा नाचवतो ना रमा, तू बघच आता. मी माझ्या मागे तिला कशी नाचवतो ना तू बघत. अक्षय म्हणतो आता तिला कसा नाचवतो तू बघच ग. रमा म्हणते कसा? अक्षय म्हणतो बघ की. अक्षयने आता कोणीतरी मोरे साहेब असतात, त्यांना फोन लावलेलं असतो. मोरे साहेब एक महत्वाचं काम आहे हो, पार्सल न्यायचंय माझं, तेही खूप अर्जंट आहे बरं. अक्षय म्हणतो काही करून ते म्हणजे जे पार्सल आहे ते महाबळेश्वरला आजच्या आज गेलंच पाहिजे. तुम्ही मी जे लोकेशन पाठवतो त्या लोकेशनला या, मग माझं पार्सल घेऊन जा आणि ते महाबळेश्वरला पोहोचलं पाहिजे म्हणजे पाहिजेच बरं. आता अक्षय काय खेळी खेळतोय हे रमाच्या लक्षात आलेलं असतं आणि रमा आता हसायला लागलेली असते. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये गोल गोल फिरत बसा. ते पार्सल घेऊन इतकं फिरायचंय की तुम्हाला नाही बऱ्याच लोकांना चक्कर आली पाहिजे. रात्रीपर्यंत महाबळेश्वरलाच फिरायचंय बरं मोरे साहेब, महाबळेश्वर पासून लांब जायचंच नाही. मोरे साहेब म्हणतात हो आलो लगेच. आता मोरे साहेब येणार असतात. अक्षय आता फोन बंद करतो. कसं येणार रमा, आता हा ट्रॅकर जाणार आहे महाबळेश्वरला आणि रेवाला असं वाटेल की मीच गेलोय महाबळेश्वरला, पण दुसरीकडे कुठेतरी जाऊ की फिरायला. रेवाला शोधू दे महाबळेश्वर. आता घरी ट्रॅकर चेक करत असते तर बरोबर त्याचं लोकेशन महाबळेश्वरच दाखवत असतं. म्हणजे अक्षय बरोबर महाबळेश्वरलाच गेलाय. रेवा आता हॉलमध्ये येते आणि हॉकी स्टिक असते तिच्या हातामध्ये. शशिकांतला डोळा लागलेला असतो. घेते आणि जोरात त्याच्या डोक्यात मारणार. शशिकांतला जाग येते. ए बाई, साप कशाला घेऊन फिरतेस ग, वेडी झालीस की काय? बाबा साप नाहीये हा, हॉकी स्टिक आहे. हॉकी स्टिक कशासाठी घेऊन फिरतीये रेवा? ती मला हॉकी स्टिक आहे, तू काय दाखवतीये मला हॉकी स्टिक आहे? मी काय वेडा आहे का? असली गेम खूप खेळलोय या रेवा, तू आत्ता उतरलीयस गेम मध्ये. मी फार दिवसांपासून हेच गेम खेळत आलो की पण जिंकली आणि लोकांची हाडं अशी मोडलीत की चुराच करून टाकलाय. माहिती नसेल तुला तर बघायचंय का? रेवा म्हणते हॉकी आपला राष्ट्रीय खेळ, बरोबर ना? शशिकांत म्हणतात हो रेवा, राष्ट्रीय खेळ आहेच की. हा खेळ समजण्याचा प्रयत्न करतीये. शशिकांत म्हणतात खेळ ग बाई, चांगलाच खेळ. या खेळाची स्ट्रॅटेजी समजण्याचा प्रयत्न करतीये बाबा मी. पाठीमागे हॉकी स्टिकने कोणता खेळ खेळत होती कळेल का मला रेवा? म्हणजे तू खेळ कोणता खेळायचा आहे तो खेळ, पण माझ्या मागे काय खेळत होती मला सांग बरं रेवा. शशिकांत सडेतोड उत्तर तिला विचारत असतात आणि गोंधळून टाकत असतं. ना बाबा, शत्रूला चुकवून गोल कसा करायचा याचीच प्रॅक्टिस करत होते मी. शिक, तुला काय शिकायचंय ते शिक, पण काहीतरी वेगळं खेळायला जाऊ नको, वेगळं करायला जाऊ नको. तुझ्यावर गोल व्हायचा नसेल तर अगदी दोरीत राहून खेळ. उगाच काहीतरी ओव्हर करायला जाऊ नको. कळतंय का रेवा? म्हणजे मला काय सांगायचंय, जपून व्यवस्थित नियमात राहून खेळ असं मला म्हणायचंय ग. करेक्ट आहे बाबा, ते सगळं जाऊ दे, पण मी काय म्हणतेय बोल की. अगं रेवा, तुला काय म्हणायचंय बोल की. शशिकांतला माहिती असतं ही किती चालबाज आहे आणि ही काय डावपेच खेळू शकते, त्याच्यामुळे शशिकांत तिच्यापासून 4 हात लांबच असतात. रमा कुठे गेली तुम्हाला माहिती का बाबा? शशिकांत म्हणतात मला काय माहिती कुठे गेली, आणि ती काय मला सांगून जातीस होय? काय गुप्तहेर आहे का घरातला? कोण कुठे चाललं, काय चाललं? हा काय गे रेवा, तुम्हाला कशी विचारती? ती कुठे गेली मला कसं माहिती असणार आहे? रेवा कुठे जाते, काय करते, मला काय देणं घेणं त्याच्याशी? आणि मी असले प्रश्न विचारतही नाही. हा गेली असेल कुठे हुडकायला, घरात काही काम ना धंदा, मग कुठेतरी टाइमपास करायचा, अख्खा दिवस कुठेतरी वायाला घालवायचा. गेली असेल हुंदाडायला कुठे,
मला नाही माहिती आहे रेवा ती कुठे गेली काय, तूच विचार की कुठे आहे. त्यातली सगळी कामं तू करतेस बिचारी, त्याला काही काम आहेत का, नुसते हुंदाडायचं बस. फिरायचं, ऐश करायची, शॉपिंग करायची, एवढंच तर करते ती दिवसभर. अगं कामधंदा असला तर माणूस घरात राहतं, काही कामधंदा नाही तर गेली हुंडगायला, मैत्रिणीच्या घरी वगैरे कुठेतरी गेली, असं काय पार्ट्या फिरट्या चाललेल्या असतात त्यांच्या. तिला कुठे काय सिरियसली गोष्टी कळतात ग, फक्त हुंडगायचं एवढं तिला कळतं. घरातली कामं व्यवस्थितपणा सगळं सगळं तुला तर जमतं का बिचारी रेवा, दिवसभर तू सगळं काही करत असते. त्या रमाला कशाचीच काही देणं घेणं नाहीये, अजिबात तिला सिरियसनेस नाहीये बघ. नाही बाबा, मला नाही वाटत ती मैत्रिणीकडे गेली असेल. असं का? नाही, मी गॅरंटी सांगू शकते ती मैत्रिणीकडे गेलीच नसणार. मग ती कुठे गेली असणार? मला माहिती अक्षय महाबळेश्वरला गेलाय. मग अक्षय महाबळेश्वरला गेलाय हे बरोबर आहे, पण रमा सुद्धा अक्षय बरोबर महाबळेश्वरलाच गेली असंच मला वाटतंय बाबा. काहीतरी त्यांच्या दोघांचं चाललंय बरं, ते मला फसवतात. आता अक्षय महाबळेश्वरला गेलाय म्हणल्यावर त्याच्या मागे मागे ही सुद्धा गेली असणार ना. आता मी काय महाबळेश्वरला गेली नाहीये त्यांच्या मागे, गाडीत एकटाच आहे की अजून कोणी म्हणून बघायला. 100% खात्रीने सांगू शकते ही रमा आहे ना, ती महाबळेश्वरलाच गेली अक्षयच्या सोबत. अरे वा, तुला असं कसं वाटतंय? शशिकांत म्हणतात ती महाबळेश्वरला कशाला जाईल ग, सोबतच गेलीये, तिचं प्रेम आहे अक्षयवरती, अक्षयला कसा रिकामा ठेवणार ग. ती अक्षय जिथे तिथे रमा हे तर गणित ठरलेलंच आहे. अरे वा, ते काय म्हटलात बाबा तुम्ही? बाबा तुम्ही काय म्हटलं, परत बोला जरा. अक्षयवर प्रेम होतं, नितांत प्रेम होतं, इतकं प्रेम करायची की बस. पण आता आता घटस्फोट. आता कुठे राहिले ते प्रेमन भीम, आता काही नाहीये प्रेम भीम. त्याच्यामुळे ती काय महाबळेश्वरला वगैरे कुठे गेली नाहीये. आणि उगाच कसला विचार करू नको, तुला आत्ताच सांगतोय रे बा. उगाच तुझ्या डोक्याचा भुगा होईल. कशाला विचार करते नको तो. ती कशाला जायली ग, ती मैत्रिणींकडे जाते, दिवसभर पार्ट्या वगैरे करते, तिचं विश्व वेगळंच आहे. फोटो आणून लावला आज प्रेमाचं प्रतीक, काय गोड फोटो आहे, वा जबरदस्त फोटो आहे, आवडला मला, एक नंबर. कशाचं प्रेम कशाचं काय, संपलं सगळं, संपलं रेवा, संपलं ग बाई, संपलं. मी एक कॉल करून बघू का हो बाबा, म्हणजे माझी खात्री पटेल की रमा एक्झॅक्टली कुठे काय हे मला कळेल. मी करू का हो बाबा एक कॉल? शशिकांतला काय उत्तर देऊ, काही नाही, काही कळत नसतं, कारण ही काहीही प्रश्न विचारत असते, गोंधळात टाकत असते आणि शशिकांतची बोलती बंद होत असते. आता ही रेवा मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, तिला हवंय तेच ती करत असते. आणि आत्ताही तिने तेच करायला घेतलेलं असतं. कॉल करू का असं विचारलेलं असतं शशिकांतला. शशिकांत तिला काही उत्तर देईन, काही बोलेल या आधीच तिने लगेच फोन हातात घेऊन सुरुवात केलेली असते फोन लावायला, आणि लगेच फोन लावते सुद्धा. रमा एक्झॅक्टली कुठे आहे, काय कोणासोबत आहे हे तिला विचारायचं असतं. सगळ्यात महत्वाचं शशिकांतच्या सोबत आहे का हे तिला काढून घ्यायचं असतं. अजिबात थांबत नाही आणि लगेच फोन लावलेला असतो. आता ही रेवा फोन घेऊन फोन लावणार असते रमाला, ती नंबर शोधतच असते. तेवढ्यात काय शशिकांत मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, आणि शशिकांत काय आपल्याला माहितीच आहे. शशिकांतने डायरेक्ट हिच्या फोनवरती हॉकी स्टिक मारलेली असते. आई शपथ, काय बाबा तुम्ही हे काय केलं, आई शपथ, चुकून झालं रेवा. काय केलं तुम्ही, माझा लेटेस्ट फोन होता, तुम्ही कशासाठी तोडला तो? सॉरी सॉरी सॉरी, फुटला ग तुझा फोन. मी कसं हॉकीची प्रॅक्टिस करत होतो, शत्रूवर कशी चाल करायची, शत्रूवर कसा वार करायचा, ती बघ ना, हॉकी स्टिक हातात न सटकली आणि तुझ्या फोनवर येऊन टपकली. सॉरी सॉरी सॉरी, खरंच मला माहित नव्हतं रेवा हे फोन वगैरे फुटणं, आणि लेटेस्ट इतका सुंदर तुझा फोन फुटेल. आय एम सॉरी रेवा, आय एम सॉरी. काय बाबा तुम्ही, मित्राचं दुकान आहे, तुझा फोन लगेच रिपेअर करून येतो, चांगला फोन रिपेअर करतो तो, मी आत्ता जाऊन तुझा फोन रिपेअर करून आणतो, चालतंय का रेवा? जाऊ का, आणू का रिपेअर करून? आता शशिकांत तिचा फोन घेऊन लगेच मित्राच्या दुकानावर गेलेले असतात. आता शशिकांत जसे गेले तशी रमा म्हणते, या घरात माझ्या पाठीमागे नक्कीच काहीतरी मोठा गेम होतोय, नक्कीच मोठं काहीतरी कारस्थान चाललंय जे मला कळत नाही. माझ्या मागे सगळेच माझ्यावर काहीतरी कारस्थान डावपेच खेळत आहे, मला मात्र कळत नाहीये. या सगळ्या डावपेचातून कारस्थानातून मी एकटी सुटली जातीये. मी सुद्धा नावाची रेवाचे, किती हुशारी करा काहीही करा, माझ्या हाती पुरावा लागल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही. मी असे काय केलंय ना अक्षयच्या बाबतीत की मला पुरावा लागणार, माझ्या हाती पुरावा लागणार म्हणजे लागणार, यात काही शंकाच नाहीये. किती हुशारीने काहीही करण्याचा प्रयत्न करा, मी रेवा कुणाच्या जाळ्यात अडकत नसते, मी माझ्या जाळ्यात सगळ्यांना अडकवत असते. मुळात अक्षयपासून जास्ती काळ तुम्ही मला रोखू शकत नाहीये. अक्षय काय, रमा काय, दोघांमध्ये काय चाललं एक्झॅक्टली हे सगळं काही मी शोधल्याशिवाय काय राहणार नाही, आणि सत्य सगळ्यांच्या समोर एक दिवस आणणार म्हणजे आणणार. अक्षय आणि शशिकांत संध्याकाळी निवांत असे बसलेले असतात. वा 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 बाबा, एक नंबर एक नंबर एक नंबर. ऐन वेळेला हॉकी स्टिक फिरवली आणि आजचा काय गेम फिरवलाय, सॉलिड 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 बाबा, एक नंबर मांडलंय तुम्हाला. अरे यार, मग आता काय करू, ऐन वेळेला जे सुचलं ना ते सुचलं मला. अरे बाबा, शशिकांत मुकादम नाव आहे माझं, साधा सुद्धा खिलाडी नाहीये, पक्का खिलाडी आहे. ते रेवा आत्ता कुठे सुरू झालीये, मी खेळ खेळून खेळून दमलोय. रेवाला कळतच नाहीये मी काय आणि काय नाही. ती मोठा सायको असू दे, मोठ्यातला मोठा सायको असू दे, तोडगा आहे म्हणजे आहेच. अक्षय डोंट वरी, किती जरी सायको माझ्यासमोर उभा राहिला
त्याला कसा सरळ करायचा ना शशिकांत मुकादमला चांगलंच माहिती. अक्षय म्हणतो सगळं काही ठीक आहे, काय करताय काय नाही, पण खाण्यावर जरा कंट्रोल ठेवा. 4थी प्लेट आहे तुमची, ही 4थी प्लेट चालली तुमची खाण्याची. बाज बाबा, काहीतरी लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला. किती खाताय तुम्ही काय अक्षय? अरे बाबा कंट्रोल रे, म्हणून 4 डिश खाल्ल्या, नाही तर मी काय थांबत नसतो. एकदा खायला सुरुवात केली की मी थांबत नसतो. तरी मेहरबानी 4 डिशवर मी कुठे माघार घेतोय अक्षय? डिश अशाच चालता चालता खातो रे मी. 5वी प्लेट आलीये, शांतपणे खा आणि म्हणा की तेवढा कंट्रोल आहे. नंतर सारखा हट्ट करतो, बाबा खा, काही खात नाही काही खात नाही, मग मला खायला लागतं बघ. हट्ट पुरवण्यासाठी माझं पिल्लू इथे आता हसायला लागलेला असतो. बाबा काहीही चाललंय तुमचं, दे रे खाऊ दे अक्षय. बंगला शिकारीला जाऊन शिकार करणार आहेत ते, शिकार करून तेच खाणारे बाबा आहेत आपले. कसं आहे ना, हॉटेलला जाऊन खाणारे बाबा आता घरी गपचूप खायला लागलेत रे. म्हणतो बघितलं ना आता गपचूप पोळी भाजी कशी खायला लागलेत. अक्षय म्हणतो हे मला मान्य आहे, मी मान्यच करतो की ते घरातलंच खातात. आता बदल झालाय आणि चांगलाच बदलले. अण्णा म्हणतो महाबळेश्वर सातारा काय प्रकरणी काही कळेल का? अरे तुला काय सांगू मी, कुठाला हा ट्रॅकर लपवला होता रेवाने. मी कुठे जातो काय जातो कळतंय का, माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अक्षय आता रेवाला म्हणतो माझ्यावर आणि रमावर शंका घेणं बंद करा. तू फार शंका घेतली आणि फार विचार केला, फार स्वतःला त्रासही करून घेतला. शंका वगैरे नाहीये रे मला अक्षय. काय माझ्यासाठी गिफ्ट आहे का? अक्षय म्हणतो बघ की. अक्षय आता मूठ खोलतो आणि तिला दाखवतो, तू माझ्यासाठी ट्रॅकर लावलाय, मी कुठे जातो काय जातो. अरे वा, हे काय चाललंय, अगदी हद्दच गाठली तू. ट्रॅकर वगैरे. रेवाची बोलतीच बंद झालेली असते. रमा इकडे रेवासोबत बोलत असते. रेवा किती संशय घेणार ग तू? असं आहे ना रमा, माझं मन तुझ्यावर आणि अक्षयवर विश्वास ठेवायला तयारच नाहीये. मी किती जरी मनाची समजूत काढली तरी तुमच्यावर काय विश्वास बसतच नाहीये रमा. तुम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झाला हे मी मानतच नाही किंवा माझं मन मान्यच करत नाही. तेव्हा आता डायरेक्ट बोलून दाखवते रमाला की मला विश्वास नाहीये आणि तुम्ही चोरून चोरून भेटता, मला असंच म्हणायचंय. मला तुम्ही फसवता आणि दोघं भेटता असंच मला वाटतंय अजून सुद्धा. आता रेवाच्या या वाक्यावर रमा काय उत्तर देणार किंवा तिच्याकडे काही आहे का पुरावा की आम्ही भेटतच नाही? बघू आता मित्रांनो, रेवाची बोलती कशी बंद करते रमा आणि काय आणि कसं तिला गुंडाळते. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.